Hello students, today we'll start a new topic, that is electrochemistry. Before studying electrochemistry, you should revise first redox reactions and later on study electrochemistry, because electrochemistry totally depends on redox reactions. बघा विदाउट redox reaction तुम्ही electrochemistry स्टडी करू शकणार नाही. त्याच्यामुळे काय थोरली अगोदर काय करा, redox reaction स्टडी करून घ्या. आणि मग electrochemistry स्टडी करा. ठीक आहे ना. ती रिवाइज करून घ्या पूर्ण कंटेंट फ्रॉम दी रिडॉक्स रिॲक्शन. आणि पूर्ण कन्सेप्ट हे रिडॉक्स रिॲक्शन वरतीच डिपेंड आहेत इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये. ठीक आहे ना. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये काय स्टडी केलं जातं, तर काय इंटर कन्व्हर्जन ऑफ एनर्जीज, दॅट इज केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रोकेमिकल एनर्जीमध्ये, इलेक्ट्रोकेमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये. मग हे जे काय ट्रान्सफॉर्मेशन होतात ड्युरिंग दॅट रिडॉक्स रिॲक्शन्स ऑकर. रिॲक्शन कुठल्या होतात, तर रिडॉक्स रिॲक्शन्स. म्हणून काय की रिडॉक्स रिॲक्शन टॉपिक नोन असणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. त्याच्यामधलं कंटेंट नोन असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल येस, वट एव्हर क्वेश्चन आस्क्ड इन जेडब्ल्यू अँड नीट. ठीक आहे ना. जेडब्ल्यू मध्ये बघा रिडॉक्स रिॲक्शन आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री मिळून चॅप्टर क्वेश्चन विचारला जातो. जेडब्ल्यू साठी एक क्वेश्चन इलेक्ट्रोकेमिस्ट्री वरती कंपल्सरी असतो आणि नीट साठी 2 क्वेश्चन्स आर कंपल्सरी. 2 क्वेश्चन तुम्हाला तिथं कंपल्सरी विचारले जातात. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द डेफिनेशन. येस, इट इज किंवा असं म्हणा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री is the branch of physical chemistry, is the branch of physical chemistry which deals ठीक है with the study of interconversion of ठीक है केमिकल एनर्जी ठीक है एंड इलेक्ट्रिकल एनर्जी. समजून घ्या अगोदर डेफिनेशन बघा. इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्रीचा टॉपिक आहे. ठीक आहे ना. which deals with the study of interconversion of chemical energy and electrical energy. म्हणजे केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये, केमिकल एनर्जी मध्ये. येते लक्षात. काय म्हणायचं, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ठीक आहे. आता इथं बोला ना, इलेक्ट्रिकल एनर्जी हा कन्सेप्ट आला किंवा केमिकल एनर्जी हा कन्सेप्ट आला, बरोबर आहे ना. मग कंडक्टर्स खूप महत्वाचे आहेत ह्या केसमध्ये, लक्षात येते. आता तुमच्या एनसीआरटीचा सिक्वेन्स थोडासा डिफरंट आहे आणि मी जो काही सिक्वेन्स यूज करणार आहे ना, थोडासा डिफरंट यूज करणार आहे. आपण कंडक्टर्स आणि कंडक्टन्स अगोदर स्टडी करूया, त्याच्यानंतर मग शेलकडे जाऊया. इलेक्ट्रोकेमिकल सेल पासून तुम्ही स्टार्ट केलंय कशामध्ये, येस एनसीआरटी मध्ये. ठीक आहे ना. मग आपण कंडक्टन्स पासून स्टार्ट करूया, म्हणजे थोडंसं आयडियाज येतील तुम्हाला कंडक्टर्स रिलेटेड. तसं फिजिक्स मध्ये झालेले आहेत कंडक्टर्स, पण इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स आर डिफरंट. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स जे आहेत ते फिजिक्स मध्ये होत नाहीत. मग रिलेटेड टू दी कंडक्टर्स सगळे कन्सेप्ट तुम्हाला नोन असले पाहिजेत. ठीक आहे ना. मग आता इलेक्ट्रिकल एनर्जी स्टडी करताय किंवा एनर्जी स्टडी करताय, याचा अर्थ तुम्हाला कंडक्टर्स नोन असले पाहिजेत, कॅरियर्स नोन असले पाहिजेत. करेक्ट ना. टेक डाऊन द हेडिंग फर्स्ट, दॅट इज कंडक्टर्स. बरोबर आहे ना. कंडक्टर्स कॅरी इलेक्ट्रिक करंट, कंडक्टर्स कॅरी एनर्जी. समजतंय का. आता हीट एनर्जी जी आहे ते ऑलरेडी आपण कशामध्ये, थर्मोडायनेमिक्स मध्ये स्टडी केला. तर इलेक्ट्रिकल एनर्जी स्टडी करायची आहे आणि केमिकल एनर्जी स्टडी करायची तुम्हाला इथं, लक्षात येते. कंडक्टर्स कशाला म्हणतो आपण, कंडक्टर्स आर सबस्टन्सेस विच अलाव इलेक्ट्रिक करंट टू फ्लो थ्रू देम. बरोबर आहे ना. येस, लिहू शकतो आपण substances which allow
allow electric current to flow through them are called conductors. ठीक आहे ना. ओके, असे सबस्टन्सेस जी काय इलेक्ट्रिक करंट अलाउ करतात टू फ्लो थ्रू देम, हे माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी. बरं, ठीक आहे. जसं की मेटल्स आहेत फॉर एक्झाम्पल. ओके, मेटल्स मध्ये जसं की सिल्वर आहे, गोल्ड आहे, ठीक आहे ना. ओके, फेरस आहे, सीयू आहे, एक्सेट्रा. असे नंबर ऑफ मेटल्स असू शकतात. ठीक आहे. आणि काही सॉल्ट्स आहेत किंवा aqueous solution of salts like aqueous NaCl, ठीक आहे, KCl, काय म्हणू शकताय, दुसरा सॉल्ट कुठलाही घेऊ शकता तुम्ही. ओके, Na2SO4 एक्सेट्रा. ठीक आहे. ओके, नंबर ऑफ सॉल्ट्स लिहू शकताय, CuSO4, ZnSO4, बरोबर आहे ना. ओके, हे नोन आहे तुम्हाला ऑलरेडी. हे सगळे कंडक्टर्सच आहेत. ॲक्वेस सोल्युशन, मोल्टन सोल्युशन सुद्धा कंडक्टर्स असतात. मोल्टन सोल्युशन ऑफ आयोनिक सॉल्ट्स, जसं की मोल्टन किंवा फ्युज्ड म्हणू शकता. मोल्टन NaCl, KCl, ठीक आहे, CuCl2, MgCl2, एक्सेट्रा. असे नंबर ऑफ सॉल्ट्स असू शकतात मोल्टन स्टेटमध्येच ते इलेक्ट्रिक करंट कॅरी करू शकतात. ठीक आहे ना. ओके, येस. ऍसिड्स असतील, ऍसिड्स, बेसेस, ठीक आहे ना. ओके, अल्सो ऍक्ट ॲज कंडक्टर्स. ठीक आहे ना. ओके, हे ऍसिड बेसेस सुद्धा काय कंडक्टर म्हणून ऍक्ट होतात. ओके, नाव कंडक्टर्स आर डिवायडेड इंटू 2 टाइप्स. बरोबर आहे ना. ओके, कंडक्टर्स आर ऑफ 2 टाइप्स. त्याला आपण टाइप्स ऑफ कंडक्टर्स म्हणूया. टाइप्स ऑफ कंडक्टर्स. त्याच्यामध्ये 2 टाइपचे कंडक्टर्स आहेत. एक आहे मेटॅलिक कंडक्टर किंवा कंडक्टर्स म्हणा, और त्यालाच काय म्हणायचं, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. ओके, आणि दुसरा टाइप आहे इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. मग आपण ह्या टॉपिक मध्ये काय स्टडी करणार आहे, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. आलं लक्षात. मेटॅलिक कंडक्टर्स तुम्ही फिजिक्स मध्ये स्टडी करता मुलांनो, समजतं हे. ठीक आहे. मग फर्स्ट बघा, मेटॅलिक कंडक्टर्स कशाला म्हणतो आपण, मेटॅलिक. ओके, येस, कंडक्टर्स. काय असतात मेटॅलिक कंडक्टर्स विच कंडक्ट इलेक्ट्रिक करंट. बरोबर आहे का. कंडक्टर्स विच conduct electric current by the movement of electrons. लक्षात येत आहे. ठीक आहे. कंडक्टर्स विच कंडक्ट इलेक्ट्रिक करंट बाय द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामध्ये कुठलं केमिकल चेंज होत नाही. पुढे लिहूया आपण. अशा कंडक्टर्सला काय म्हणायचं, आर कॉल्ड. ठीक आहे, हे लिहू शकता तुम्ही आता पुढे, आर कॉल्ड मेटॅलिक कंडक्टर्स. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, बरोबर आहे ना. ओके, फेरस आहे, ॲल्युमिनियम आहे, करेक्ट ना. ठीक आहे, येस, कॉपर आहे, एक्सेट्रा. हे सगळे मेटॅलिक कंडक्टर्स आहेत. नॉन मेटल्स पण आहेत त्याच्यामध्ये.
ओके, नोन आहे तुम्हाला ऑलरेडी, सांगायची काही गरज आहे का? नाही. हे सगळे कसे आहेत? मेटल्स आहेत. मेटल्स. नॉन मेटल्स मध्ये कोण येतात? ग्राफाइट. बरोबर आहे ना? ओके, ग्राफाइट्स ऑल्सो ओके कॅरी इलेक्ट्रिक करंट. नेक्स्ट वन इज इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर विच इज व्हेरी इंपॉर्टंट नाउ. ठीक आहे ना? ओके, येस. मेटॅलिक नंतर इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. ठीक आहे. तर इलेक्ट्रोलाइटिक कशाला म्हणायचं? आता हे इलेक्ट्रोलाइट्स असतात आणि इलेक्ट्रोलाइट्स तुम्हाला नोन आहेत. आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे इलेक्ट्रोलाइट्स. ठीक आहे, तरी सुद्धा मी ओव्हरव्ह्यू करतो. बघा, दोज सबस्टन्सेस विच कॅरी, केअरफुली लिहून घ्या, किंवा विच कंडक्ट म्हणा, विच कंडक्ट the electric current okay through ions in aqueous solution, किंवा काय म्हणू शकता, or in molten state okay are called which conductors? Electrolytic conductors. Those substances which conduct okay the electric current through ions. हे महत्वाचं आहे. ओके, इथं कशामुळं? ड्यू टू दी इलेक्ट्रॉन्स, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि इथं आयन्स कशामध्ये? एकतर ॲक्वेस सोल्युशन मध्ये, ओके, किंवा मोल्टन स्टेट मध्ये. जर ते इलेक्ट्रिक करंट कॅरी करत असतील, ओके, तर म्हणायचं इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. आता ह्या इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स मध्ये कोण येतात? वरती मेटल्स लिहिलं आपण सगळे. ओके, इथं कोण कोण येतील? सॉल्ट्स येतील, ऍसिड्स येतील, बेसिस येतील. बरोबर आहे ना? ओके, फॉर एक्झाम्पल सॉल्ट्स, ऍसिड्स अँड बेसिस. लक्षात येते? ऍसिड्स आणि बेसिस सुद्धा काय इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स म्हणून ओके यूज होतात. करेक्ट. आता ह्या इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स मध्ये ओके दोन टाइप्स आहेत परत. इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स किंवा इलेक्ट्रोलाइट्स म्हणूया आपण. इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स म्हणजेच काय असतात? इलेक्ट्रोलाइट्सच असतात. इलेक्ट्रोलाइट्स समजते ना? ओके, सो इलेक्ट्रोलाइट्स आर डिवायडेड इनटू टू टाइप्स. माहिती आहे तुम्हाला हे सुद्धा? करेक्ट ना? ओके, येस. त्याच्यामध्ये फर्स्ट असतो इलेक्ट्रोलाइट, नॉन इलेक्ट्रोलाइट. नोन आहे ना कन्सेप्ट? ओके, नसेल तर ते रिवाइज करून घ्या. आपण इक्विलिब्रियम मध्ये स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, and second one is weak electrolyte. ठीक आहे. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स काय असतात? ओके, दोज सबस्टन्सेस which dissociate completely, ठीक आहे ना? ओके, येस. वीक इलेक्ट्रोलाइट्स काय असतात? which dissociate partially. ठीक आहे ना? ओके, पार्शियली जर डिसोसिएट होत असतील तर म्हणायचं वीक इलेक्ट्रोलाइट. फॉर एक्झाम्पल NaCl ॲक्वेस सोल्युशन मध्ये काय फॉर्म करतो? Na+ Cl-. ओके, कंप्लीट डिसोसिएशन झालं. KCl कंप्लीट डिसोसिएशन, K++ Cl-. कसे असतात? ॲक्वेस. बरोबर आहे ना? कंप्लीट डिसोसिएशन. ओके, पार्शियल डिसोसिएशन मध्ये फॉर एक्झाम्पल CH3COOH पाहिले आपण. करेक्ट. पार्शियल डिसोसिएशन कोणाचं होतं? कंप्लीट डिसोसिएशन कोणाचं होतं? दॅट वी हॅव स्टडीड ऑलरेडी इन इक्विलिब्रियम, आयोनिक इक्विलिब्रियम. बरोबर आहे ना? ओके, आणि तो सुद्धा टॉपिक खूप महत्वाचा आहे टू स्टडी इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्याचे सुद्धा कन्सेप्ट आहेत बाळांनो, थर्मोडायनॅमिक्सचे कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये.
NH4OH weak base dissociate to form NH4 plus OH minus. ठीक आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर काय ही रिएक्शन कशी आहे एस फॉरवर्ड आहे आणि ही रिएक्शन कशी आहे रिव्हर्स रिएक्शन आहे. समजलं हे? ठीक आहे. मग तुम्हाला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचे एक्झाम्पल्स आहेत नोन नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्ही त्याच्यामधनं कलेक्ट करू शकताय कुठून आयोनिक इक्विलिब्रियम मधून. difference between metallic and electrolytic conductor. Metallic and electrolytic conductors. करेक्ट. दोन कॉलम्स करू शकता तुम्ही आता. इलेक्ट्रोलाइटिक आणि काय मेटॅलिक कंडक्टर्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट घेऊया मेटॅलिक कंडक्टर. दुसरा काय आहे इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर. मेटॅलिक कंडक्टरलाच काय म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. करेक्ट. आता इथं करंट फ्लो कशामुळे होतो मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये. ओके. फ्लो ऑफ करंट or conduct electric current by the movement of electrons. Correct? Okay. Conduct electric current by the movement of electrons. By the movement of electrons. Correct. इथं conduct डिफरन्स समजून घ्या. conduct electric current by the movement of ions. आयन्सच्या मुवमेंट मुळे काय होतो इथं करेक्ट इलेक्ट्रिक करंट पास होतो फ्लो होतो. लक्षात येते ना. लक्षात येते. ओके. बघा फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक्स प्लेस विदाउट केमिकल चेंज. इथं केमिकल काय चेंज होतो का नाही. देर इज नो केमिकल चेंज. ओके. तुम्ही घरी सुद्धा ओके जे काय आपण इलेक्ट्रिसिटीसाठी वायर्स यूज करतो बरं ना कॉपरचे वायर्स असतात बरोबर ना. त्या वायर्स मध्ये कुठे चेंजेस होतात का एका पॉइंट वर ना दुसऱ्या पॉइंट पर्यंत करंट पास होतो बरोबर ना. ओके. त्याच्यामध्ये कुठं चेंजेस होतात मॅटर ट्रान्सफर होतो नाही. एक स्विच ऑन केलं की बल्ब जवळ वगैरे मॅटर जमा झालेला दिसतो का तुम्हाला नाही. म्हणजे इथं मॅटर ट्रान्सफर होत नाही किंवा केमिकल चेंज होत नाही बरोबर ना. इथं मात्र काय होतो केमिकल चेंज takes place. का केमिकल रिएक्शन होतात ना तिथं इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स मध्ये. समजते ना. ओके. कारण काय NaCl जर घेतला आपण ओके तर Na वेगळा होतो Cl वेगळा होतो. करेक्ट. त्याच्या रिएक्शन्स होतात. आपण इलेक्ट्रोलाइटिक सेल स्टडी केलेला आहे कशामध्ये रेडॉक्स रिएक्शन मध्ये. गॅल्व्हॅनिक सेल स्टडी केला आपण रेडॉक्स रिएक्शन मध्ये बरोबर आहे ना. हिअर मॅटर डज नॉट ट्रान्सफर. लक्षात येते. मॅटर इथं ट्रान्सफर होत नाही ह्या केसमध्ये. इथं मात्र मॅटर ट्रान्सफर होतो. ठीक आहे ना. ओके. मॅटर ट्रान्सफर्स. मॅटर का ट्रान्सफर होतो कारण का आयन्स मायग्रेट व्हायला लागतात. एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवरून काय करतात आयन्स मूव्ह व्हायला लागतात. कॅथोड टू एनोड टू कॅथोड नोन आहे तुम्हाला बरोबर आहे ना. ठीक आहे. येस. आता नेक्स्ट ओके थिंग खूप महत्वाची आहे दॅट इज द रेझिस्टन्स. बरोबर आहे ना. ओके. रेझिस्टन्स इन्क्रीजेस ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस. लक्षात येते. टेम्परेचर ओके increases resistance also increases.
मग जर का रेझिस्टन्स इन्क्रीज होत गेलं ओके तर काय कंडक्टन्स काय व्हायला होणार आहे डिक्रीज होणार आहे समजलं ना ओके मग ह्याची कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस म्हणू शकतोय करेक्ट इथं काय सांगाल टेम्परेचर increases resistance decreases आणि कंडक्टिव्हिटी increases खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत इथं कंडक्टिव्हिटी इन्क्रीज का होते नंबर ऑफ आयन्स इन्क्रीज होतात का येस टेम्परेचर इन्क्रीज केलं की डिग्री ऑफ डिसोसिएशन इन्क्रीज होतो आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन जर इन्क्रीज झालं तर कंडक्टिव्हिटी सुद्धा काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे आलं का लक्षात हे वळण खूप इझी पॉइंट्स आहेत हे ओके आता पुढे जाऊन आपल्याला फॅराडेज लॉ स्टडी करायचे आहेत ओके मग फॅराडेज लॉ कोण ऑबे करतात ठीक आहे ओके फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोलायसिस ठीक आहे लक्षात ठेवा इलेक्ट्रोलायसिस हे मेटॅलिक कंडक्टर मध्ये होत नाही त्याच्यामुळे काय फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोलायसिस आर नॉट फॉलोड ते फॉलो करत नाहीत ठीक आहे पण इथं मात्र इलेक्ट्रोलायसिस होतं म्हणजे त्याचं कन्व्हर्जन आयन्स मध्ये होतं या केसमध्ये अलग लक्षात म्हणून काय दे फॉलो फॅराडेज लॉज ठीक आहे ना लिहा इथं फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोलायसिस आर ओके इज फॉलोड इथं मात्र फॉलो होतात समजलं हे ओके हे होतं रिगार्डिंग डिफरन्स बिटवीन मेटॅलिक कंडक्टर्स अँड इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत बघा ओके परत रिवाइज केलं पाहिजे तुम्ही ओके पुढे जाऊया आपण आता इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स आता कंडक्टर स्टडी करतोय म्हणून अगोदर आपण कुठला पॉइंट घ्यायचा इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स हा इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्सचा जो पार्ट आहे ना तो पुढे आहे तुम्हाला समजतंय ना ओके तुम्ही जर काय एनसीईआरटीच्या बुक मध्ये पाहिलं किंवा काय व्हॉल्यूम मध्ये पाहिलं ओके तर तुम्हाला तो पुढे दिसेल मग तो पार्ट तिथं जाऊन तुम्ही स्टडी करू शकताय लक्षात येते ओके इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स मध्ये काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ठीक आहे नोट करा अगोदर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स ठीक आहे ना ओके इम्पॉर्टंट पॉइंट्स किंवा इम्पॉर्टंट टर्म्स त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ठीक आहे ना ओके येस रेजिस्टन्स विच इज डिनोटेड बाय आर हे नोन आहे तुम्हाला काय असतं रेजिस्टन्स इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय करंट करेक्ट ना ठीक आहे युनिट काय आहे युनिट ओहम बरोबर आहे ना ओके दॅट इज हे युनिट सुद्धा खूप महत्वाचे आहेत आता डायरेक्ट रेजिस्टन्स युनिट विचारत नाहीत पण काय पुढे जाऊन तुम्हाला ओके रेजिस्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं विचारले जातात समजते हे ठीक आहे नेक्स्ट टर्म आहे इज व्हॉट कंडक्टन्स second term conductance which is denoted by what G okay conductance कशाला म्हणाल तुम्ही what is conductance it is the reciprocal of resistance G is equal to 1 divided by R ठीक आहे युनिट काय आहे what is the unit of okay yes conductance आता ही युनिट्स तुम्हाला सीईटी ला पण विचारले जातात बळानो ओके खूप महत्वाचे आहेत त्याच्यामुळे काय खूप केअरफुली करायचं आहे ओके एकतर काय मोह म्हणू शकताय ओके अदरवाइज पर ओहम
त्याला सायमन सुद्धा म्हणू शकताय, और सायमन हे नोन आहे तुम्हाला, सायमन. येस, समजते हे? ठीक आहे. yes. पुढे जाऊया, स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी. नेक्स्ट टर्म स्पेसिफिक, थर्ड टर्म स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा त्यालाच काय म्हणू शकताय, रेजिस्टिव्हिटी. ओके, डिनोटेड बाय रो. रो न डिनोट केलं जातं. ओके, आता कशावरती डिपेंड आहे, रेजिस्टन्स वरती डिपेंड आहे, बरोबर आहे ना. ओके, ऍज यू नो दॅट द रेजिस्टन्स of conductor okay is directly proportional to the, ठीक आहे, किंवा टू इट्स लेंथ, बरोबर आहे ना. लेंथ वरती डिपेंड असतं रेजिस्टन्स, अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू इट्स क्रॉस सेक्शनल एरिया, करेक्ट ना, किंवा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणून, इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, area of cross section. It means R is directly proportional to L, inversely proportional to A. समजतंय ना. ओके, एखादी कंडक्टर असेल, त्या कंडक्टरचा ओके एरिया आणि लेंथ खूप महत्वाचे, करेक्ट ना. ओके, त्यालाच असं लिहू शकतो आपण, therefore R ओके is equal to rho into L divided by A, and rho is equal to, करेक्ट, काय लिहाल तुम्ही, R into okay A divided by L. समजते? ओके, हे दोन्ही इक्वेशन्स महत्वाचे आहेत. मग रेजिस्टिव्हिटी काय झाली, रेजिस्टिव्हिटी इज द रेजिस्टन्स ओके ऑफ 1 मीटर स्क्वेअर एरिया अँड 1 मीटर लेंथ, किंवा सेंटीमीटर मध्ये घेऊ शकताय, आलं का लक्षात. देअरफॉर रेजिस्टिव्हिटी is the resistance of, करेक्ट ना. ओके, येस, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन म्हणू शकताय, ओके, किंवा कंडक्टर म्हणू शकताय. रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ and unit cross sectional area, म्हणजे काय की A is equal to 1 सेंटीमीटर स्क्वेअर ठेवलं आणि L is equal to 1 सेंटीमीटर ठेवलं, करेक्ट ना. ओके, तर रो is equal to काय होणार आहे, R into, करेक्ट, L, सॉरी 1 divided by 1, समजतंय. ओके, सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर, हे दोन्ही कॅन्सल आउट होतील, आलं का लक्षात. आणि R काय राहतो, R इज इक्वल टू काय राहतो, रो. समजलं हे, ठीक आहे. युनिट्स आपण पुढे बघूया, युनिट काय असणार आहे त्याच्यासाठी. ओके, सो युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी, युनिट कसं फाइंड आउट करणार, युनिट्स ऑफ रेजिस्टिव्हिटी, रो इज इक्वल टू काय लिहिलं आपण, R इंटू A डिवायडेड बाय L, बरोबर आहे ना. ओके, सो रो इज इक्वल टू, आता मीटर मध्ये जर घेतलं आपण, ओके, आणि सेंटीमीटर मध्ये घेतलं, दोन्ही वेगवेगळे येतील ना. ओके, रोचे सॉरी आर चे युनिट काय असणार आहे, ओहम, इंटू मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय मीटर इज इक्वल टू ओहम मीटर, ओके, किंवा त्यालाच सीजीएस युनिट मध्ये काय लिहू शकताय, स्मॉलर युनिट और
त्याला असं लिहूया आपण ओहम मीटर किंवा ओहम सेंटीमीटर. बरोबर आहे ना? ओके, ओहम सेंटीमीटर. रेझिस्टिव्हिटीचं युनिट येतं ओके एस ओहम मीटर ओहम सेंटीमीटर. आलं का लक्षात बाळांनो? हे झालं रिगार्डिंग ओके एस रेझिस्टिव्हिटी. आता पुढे जाऊया आपण. ह्या खूप महत्वाच्या टर्म्स आहेत टू स्टडी दी कंडक्टन्स. त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. पुढे बघूया आपण क्वेश्चन्स कसे विचारतात. स्पेसिफिक कंडक्टन्स. नेक्स्ट टर्म, फोर्थ टर्म, स्पेसिफिक कंडक्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्स त्यालाच काय म्हणू शकता तुम्ही? कंडक्टिव्हिटी. डिनोटेड बाय स्मॉल के. ठीक आहे ना? ओके येस. काय असते कंडक्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक कंडक्टन्स? इट इज द रेसिप्रोकल ऑफ ओके रेझिस्टिव्हिटी. इट इज द रेसिप्रोकल of resistivity. Reciprocal of resistivity. So K is equal to K काय असणार आहे? 1 divided by rho. येते लक्षात हे? ठीक आहे. आणि रो काय आहे? हे झालं फर्स्ट इक्वेशन. आणि ह्याचं युनिट सुद्धा इथंच लिहूया आपण. युनिट सांगा बरं. रेझिस्टिव्हिटीचं युनिट काय आहे? ओहम मीटर. ठीक आहे. ओके, ठेवा इतर युनिट. K is equal to 1 divided by ohm meter. Okay, it means per ohm per meter. Okay, or काय लिहाल? सायमन पर मीटर. लक्षात येते? स्मॉलर युनिट काय असणार आहे? और मध्ये घेऊ शकता तुम्ही. और सायमन पर सेंटीमीटर और ओहम पर सेंटीमीटर. लक्षात येते हे? ओके, खूप सिंपल टर्म्स आहेत ह्या आणि युनिट्स खूप महत्वाचे आहेत. मी परत सांगतो तुम्हाला. युनिट परत परत करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे ना? ओके, कन्व्हर्जन्स करूया आपण. रेझिस्टिव्हिटीला असं लिहू शकतो ना आपण. ओके, रेझिस्टन्स इज इक्वल टू काय आहे? रेझिस्टन्स इज इक्वल टू ओके रो इंटू. रेझिस्टन्स घेण्यापेक्षा रेझिस्टिव्हिटीज घेऊया. रेझिस्टिव्हिटी इज इक्वल टू आर इंटू ए डिवायडेड बाय काय आहे? एल आहे. जर इथं ठेवलं तुम्ही के इज इक्वल टू काय? 1 divided by r into a divided by what? L. It means K is equal to 1 divided by r into L divided by a. समजते? ठीक आहे. ओके, आता हा L divided by a जो असतो ना, ओके, that is again very important term. Here L divided by a is the cell constant. Cell constant. ते पुढे सांगतो मी तुम्हाला. Cell constant which is denoted by G star. G star न दाखवलं जातो. ओके, किंवा समटाइम्स त्याला B न पण दाखवलं जातं. सेल कॉन्स्टंट. करेक्ट ना? ओके, सो सेल कॉन्स्टंट G स्टार ओके इज इक्वल टू काय येतो? L डिवायडेड बाय A. लक्षात येते? ओके, मग 1 डिवायडेड बाय R इज इक्वल टू काय आहे? G आहे. सो K इज इक्वल टू G इंटू ओके G स्टार. G इंटू G स्टार. ओके, युनिट समजले तुम्हाला? पर ओहम पर सेंटीमीटर किंवा पर ओहम पर मीटर, सायमन पर मीटर पर सेंटीमीटर. स्मॉलेस्ट युनिट जे आहे ओके ते काय असणार आहे? पर सेंटीमीटर असणार. ओके, मग इथे एक फॉर्म्युला लिहू शकता तुम्ही वर्डिंग मध्ये की स्पेसिफिक कंडक्टन्स किंवा कंडक्टिव्हिटी. बरोबर आहे ना? ओके, स्पेसिफिक कंडक्टन्स इज इक्वल टू काय असणार आहे? कंडक्टन्स इंटू सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट very important. Clear? सेल कॉन्स्टंटचं युनिट काय सांगाल?
व्हॉट इज द युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट? ओके, हा सेंटीमीटर मध्ये आहे आणि हा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. इट मीन्स पर सेंटीमीटर. Per centimeter is the unit of cell constant. समजलं हे? ओके, तर नेक्स्ट टर्म कडे जाऊया आपण, दॅट इज मोलार कंडक्टिव्हिटी और मोलार कंडक्टन्स. ह्या सगळे इम्पॉर्टंट टर्म्स आहेत आजच्या लेक्चर मध्ये. ओके, नुसते डेफिनेशन्स आणि रिलेशनच येणार आहेत कंडक्टन्स रिलेटेड. ओके, येस, मोलार फिफ्थ टर्म आहे मोलार कंडक्टिव्हिटी. ओके, किंवा त्याला मोलार कंडक्टन्स सुद्धा म्हणू शकता. मोलार कंडक्टन्स. ओके, इट इज डिनोटेड बाय, कशाने डिनोट करतात बघा, एक तर लॅम्डा एम ने डिनोट करतात. ओके, स्मॉल लॅम्डा एम, और ओके त्याला म्यू ने सुद्धा डिनोट करतात. डेफिनेशन बघा काय आहे मोलार कंडक्टिव्हिटीची. ओके, इट इज डिफाइंड ॲज, नोट करा, इट इज डिफाइंड ॲज the conductance खूप सिंपल आहे, of all the ions लक्षात येते. ओके, all the ions produced by 1 mole of electrolyte present in the given volume of solution. ठीक है, सिंपल डेफिनेशन है. इट इज डिफाइंड एज द कंडक्टेंस of all the ions produced by 1 mole of electrolyte. एका मोल इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी म्हणून मोलार कंडक्टिव्हिटी. समजते हे? ठीक है. सो लैम्डा एम, here lambda m is equal to k into what? V. k into काय आहे? V. हे स्टेट इक्वेशन खूप महत्वाचं आहे. ओके, आता लॅम्डा एम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही आहे. समजते का? ओके, आणि इन टर्म्स ऑफ जर कॉन्सन्ट्रेशन घेतलं आपण, ओके, तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल येणार आहे. समजलं ना? ओके, लॅम्डा एम इज इक्वल टू के डिवायडेड बाय सी, कारण सी इज इक्वल टू काय आहे? एन डिवायडेड बाय व्ही. 1 मोल साठी घेतलेलं आहे, तर 1 मोल आहे ना मेन्शन केलेलं. ओके, सिन्स असं लिहू शकता तुम्ही, सिन्स C इज इक्वल टू एन डिवायडेड बाय व्ही, आणि एन किती आहे? 1 आहे, त्याच्यामुळे 1 डिवायडेड बाय व्ही घेऊ शकताय. सो C इज ओके टेकन इन्स्टेड ऑफ व्ही. दोन्ही घेऊ शकता तुम्ही. ओके, मग लॅम्डा एम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे? C आहे, आणि लॅम्डा एम ओके इज इधर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे? व्ही आहे. त्याचं रिलेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी ह्या दोन्हीचं रिलेशन आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे. ठीक आहे ना? इन डिटेल थोडंसं सांगणार आहे मी रिलेटेड टू इट. समजते हे? ठीक आहे. ओके, पुढे जर आपण थोडंसं ओके एक्सटेंड जर केलं आपण तुम्ही त्याला, तर काय येतं बघा, व्ही काय आहे? व्ही इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन ठीक आहे, कंटेनिंग 1 मोल इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे ना? सोल्युशनचं व्हॉल्यूम आहे ते, त्याच्यामध्ये किती आहे? 1 मोल इलेक्ट्रोलाइट आहे. ठीक आहे. इफ concentration of solution is m काय आहे? मोलॅरिटी. ठीक आहे ना? ओके, एस, और त्यालाच काय म्हणू शकताय? मोल पर लिटर. ओके, देन तुम्ही इक्वेशन असं पण लिहू शकताय,
लॅम्डा m इज इक्वल टू k into 1000 divided by ओके इस मोलॅरिटी. ओके, किंवा त्याला असं लिहू शकताय k into 1000 divided by c, that is the concentration. Clear? So unit is unit काय लिहू शकता तुम्ही? ओके, k चं युनिट काय आहे? पर ओहम. आणि काय? ओके, वरती लिहिलं आपण पर ओहम पर सेंटीमीटर स्पेसिफिक कंडक्टन्ससाठी. काय लिहिलं युनिट? युनिट इज पर ओहम पर सेंटीमीटर किंवा सायमन पर सेंटीमीटर. ओके, मग ह्याचं युनिट काय होईल? व्हॉट इज द युनिट ऑफ ओके एस दिस कंडक्टिव्हिटी? कंडक्टिव्हिटीचं युनिट आहे पर ओहम पर सेंटीमीटर, स्मॉलर युनिट घेऊया. ओके, आणि इथं काय आहे? कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन मध्ये कशामध्ये घेतो आपण? मोल पर ओके लिटर मध्ये घेतो. करेक्ट ना? ओके येस. आता हे जे कॉन्सन्ट्रेशन येईल ओके पर मोल साठी, लक्षात येते का? ठीक आहे, आता युनिट कसं आलं बघा, थोडस मी एक्सप्लेन करून सांगतो. ओके, हे कशामध्ये घेतो आपण? पर ओहम पर सेंटीमीटर. 1000 म्हणजे काय आहे? 1000 हे क्युबिक सेंटीमीटर आहे, बरोबर आहे ना? ओके, 1000 काय असणार आहे? हो, इथं लिहिते वेळेस काय झालं, इथं डबल करावं लागेल ना, हा सेंटीमीटर स्क्वेअर होईल. ओके, इथं काय होईल? क्युबिक सेंटीमीटर ओके पर लिटर. प्रत्येक लिटर साठी 1000 क्युबिक सेंटीमीटर असणार आहे का? आणि कॉन्सन्ट्रेशन काय असतं? मोल पर लिटर. हे केअरफुली लिहून ठेवा. हे युनिट सगळे मी इथं लिहिलंय. 1000 लिहितो आपण म्हणजे कशामध्ये लिहितो आपण? क्युबिक सेंटीमीटर मध्ये. 1000 क्युबिक सेंटीमीटर कशामध्ये असतात? 1 लिटर मध्ये, म्हणून पर लिटर. समजलं ना? पर लिटर गेट कॅन्सल. ठीक आहे, इथं पर सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर कॅन्सल होतो, म्हणजे रिमेनिंग युनिट काय आहे सांगा बरं? पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. दिस इज द युनिट ऑफ ओके मोलार कंडक्टिव्हिटी. व्हेरी इम्पॉर्टंट. कसं फाइंड आउट केलं समजलं का युनिट? येस, हे व्यवस्थित लिहून घ्या ओके आणि प्रॅक्टिस करा. युनिट सुद्धा तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. क्लिअर झालं? ठीक आहे, नेक्स्ट बघूया इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. इक्विव्हॅलंट ओके कंडक्टिव्हिटी और इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. इक्विव्हॅलंट ओके कंडक्टिव्हिटी. ओके, किंवा काय? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स आलं का लक्षात? हे लॅम्डा इक्विव्हॅलंट त्याला असं म्हणू शकता ना तुम्ही, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी साठी. ओके, किंवा स्मॉल लॅम्डा इक्विव्हॅलंट घेऊ शकता. कसं डिफाइन कराल? येस, इट इज डिफाइंड as the conductance of all the okay ions produced by ओके वरती जसं घेतलं तसंच घ्यायचंय तुम्हाला. प्रोड्युस्ड बाय 1 ग्राम इक्विव्हॅलंट. हे नोन आहे तुम्हाला ग्राम इक्विव्हॅलंट. आता 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ इलेक्ट्रोलाइट in the given volume of solution. वरती काय होतं? मोल होतं, 1 मोल होतं इथं. ठीक आहे, आता इथं काय आहे? डायरेक्टली 1 ग्राम इक्विव्हॅलंट आहे, म्हणजे ग्राम इक्विव्हॅलंट घ्यावं लागेल तुम्हाला इथं ह्या केसमध्ये. समजते का? ठीक आहे, सो देअरफॉर लॅम्डा ओके इज इक्विव्हॅलंट मोलार कंडक्टिव्हिटी, त्यालाच इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी म्हणू शकताय. के इंटू काय कराल? व्ही. के इंटू व्ही. आता व्हॉल्यूम जे आहे हे व्हॉल्यूम कसं आहे? व्ही इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन
volume of solution containing 1 gram equivalent, बरोबर आहे ना, ओके, of electrolyte 1 gram equivalent, ओके, of electrolyte. तिथं काय होतं, 1 mole equivalent होतं, सॉरी 1 mole, ओके, electrolyte होतं. इथं 1 gram equivalent electrolyte आहे. if concentration of solution in, ओके, normality, तिथं काय होतं, molarity, ग्राम, ओके, इक्वॅलंट पर लिटर म्हणतो त्याला आपण, बरोबर आहे ना, ओके, ग्राम इक्वॅलंट पर लिटर, ग्राम इक्वॅलंट पर लिटर, बरोबर आहे ना, ओके. देन कसं लिहायला येतं आता इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी, सो लॅम्डा, ओके, इक्वॅलंट इज इक्वल टू K into 1000, okay, divided by n. K into 1000 divided by n. Unit काय होईल, what is unit, ओके, पर ओहम सेम असणार आहे, इथं पर ओहम, सेंटीमीटर स्क्वेअर इथपर्यंत सेम आहे, पर इक्वॅलंट इथं काय लिहिता पर, तिथं पर मोल होतं, इथं पर इक्वॅलंट असणार आहे. समजलं हे बळा, ओके. आणि जर का रिलेशन पाहिलं आपण दोन्हीमध्ये, रिलेशन बिटवीन, ओके, इज बिटवीन लॅम्डा, ओके, इज इक्वॅलंट, म्हणजेच काय, इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी, इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी, मोलार कंडक्टिव्हिटी, ओके. इथं लॅम्डा एम इज इक्वल टू काय आहे, K into 1000 डिवायडेड बाय व्हॉट, एम, मोलॅरिटी, आणि लॅम्डा इक्वॅलंट काय आहे, इक्वॅलंट कंडक्टिव्हिटीसाठी K into, ओके, 1000 डिवायडेड बाय व्हॉट, नॉर्मॅलिटी, करेक्ट. आणि तुम्हाला नोन आहे की बाबा नॉर्मॅलिटी इज इक्वल टू व्हॅलन्सी फॅक्टर, त्याला n म्हणतो ना आपण, एकतर, ओके, व्हॅलन्सी फॅक्टर म्हणा, ओके, किंवा n म्हणा, नोन आहे तुम्हाला व्हॅलन्सी फॅक्टर, इंटू काय असतो, मोलॅरिटी, म्हणजे काय, m, मोलॅरिटी, करेक्ट ना, ठीक आहे. मग लॅम्डा इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू K into 1000, ओके, डिवायडेड बाय नॉर्मॅलिटी, इथं ठेवा, करेक्ट, ओके. काय आहे नॉर्मॅलिटीचं रिलेशन, व्हॅलन्सी फॅक्टर इंटू व्हॉट, m, बरोबर आहे ना, ओके. K into 1000 डिवायडेड बाय m इज इक्वल टू काय आहे, इज व्हॉट, मोलार कंडक्टिव्हिटी, सो इज इक्वल टू लॅम्डा m divided by what, valency factor, lambda m divided by valency factor, ठीक आहे. मग नवीन रिलेशन मिळालं तुम्हाला, ओके, की इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी जर फाइंड आउट करायचं असेल, मोलार कंडक्टिव्हिटी गिवन असेल, तर इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू काय लिहाल, मोलार कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय व्हॅलन्सी फॅक्टर, ठीक आहे ना, ओके. हे सगळं रिवाइज करून घ्या बघा, नाही तर तुम्ही आता रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करूया, ओके. आज काय काय स्टडी केलं, ओके, ते केअरफुली रिवाइज करून घ्या पूर्ण कंटेंट आणि नोट्स प्रिपेअर करा, ठीक आहे ना, ओके. आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर, ऑल द बेस्ट.